भगवान बुद्धांची निब्बाणविषयक जी कल्पना होती ही पूर्वीच्या लोकांच्या मतप्रणालीपेक्षा वेगळी होती. त्यांच्या निब्बाण कल्पनेमध्ये 3 विचारांचा अंतर्भाव होतो. आत्म्याच्या मोक्षाऐवजी प्राण्याचे सुख हा एक विचार. म्हणजे कोणत्याही प्रकारचा आत्मा आपल्या शरीरामध्ये नसतो. आत्मा हा शरीराचा भाग नाही आहे, कारण की आत्म्याची जी संकल्पना आहे ही नित्य स्वरूपाची मांडलेली आहे की आत्मा हा नित्य असतो. तो शरीरात आपल्या वास करतो आणि शरीरात वास करत असताना मृत्यूनंतर तो संसर्ग करतो आणि दुसरे शरीर ग्रहण करतो. बुद्ध म्हणतात की सर्व गोष्टी अनित्य आहेत. सर्व भौतिक तत्व, सर्व अभौतिक तत्व म्हणत असताना बुद्ध अनित्यतेतून तो सिद्धांतातून ते स्पष्ट करतात. परंतु या ठिकाणी आत्म्याच्या मोक्षाऐवजी प्राण्याचे सुख हा एक विचार मांडण्याचं कारण एक आहे की बुद्ध अनात्मवादी आहे. कोणत्या प्रकारची अनात्म म्हणजे कोणत्याही प्रकारचा आत्मा न मांडण्यामुळे ते स्वाभाविक अनात्म या संकल्पनेमध्ये अंतर्भूत होतात. जिवंतपणी या सर्व संसारात असताना मिळणारे सुख हा दुसरा विचार. म्हणजे जिवंतपणी माणसाला जीवन जगत असताना जे सुख मिळतं ते सुख हा एक दुसरा विचार. आत्म्याचा मोक्ष आणि मृत्यूनंतर आत्म्याला मोक्ष मिळणे हे दोन्ही विचार बुद्धांच्या निब्बाण कल्पनेला अगदी अपरिचित आहे. म्हणजे बुद्ध आत्मा मानतच नाही आणि आत्मा मानत नसल्यामुळे किंवा आत्मासारखं तत्व आपल्या शरीरामध्ये अस्तित्वत नाही. संपूर्ण मनुष्य हा पंचस्कंदांनी बनलेला आहे. रूप, वेदना, संज्ञा, संस्कार यांचा समुच्चय म्हणजेच हा व्यक्ती आहे. हा एक नाम रूपात्मक व्यक्ती. याच्यामध्ये आत्मा नावाची गोष्ट अस्तित्वात नाही आहे. या अवस्थेमध्ये त्याच्यात जे अस्तित्व आहे ते अस्तित्व नाम आणि रूपाचे आहे, चित्त आणि रूपाचे आहे आणि याच्यात सतत बदल होत आहे, सतत ते चेंज होत आहे. जे बदलत आहे, जे चेंज होतं आहे असं कोणत्या प्रकारचं आत्मतत्व हे नसतं जे की नित्य आहे. प्रत्येक क्षणाक्षणाला बदल हा होत आहे. म्हणून बुद्ध आत्म्याचा मोक्ष किंवा मृत्यूनंतर आत्म्याला मोक्ष मिळतं हे दोन्ही विचार बुद्ध मान्य करत नाही. त्यांच्या निब्बाण कल्पनेशी ते अगदी अपरिचित आहे. भगवान बुद्धांच्या निब्बाण कल्पनेतील मूल आधार असा तिसरा विचार म्हणजे सदैव प्रज्वलित असणाऱ्या विकारांच्या ज्वालांवरती निग्रह साधणे. म्हणजे हा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा जो मूल आधार आहे की बुद्धांच्या या निर्वाण संकल्पनेतील की व्यक्ती आणि व्यक्तीचं जे शरीर आहे, व्यक्तीचं जे मन आहे, त्या मनामध्ये सतत जे विकार एका ज्वालाप्रमाणे निर्माण होत आहे त्यांचा निग्रह करणे, त्यांना नष्ट करणे हाच खऱ्या अर्थाने बुद्धांच्या निर्वाण कल्पनेतील तिसरा महत्त्वाचा सिद्धांत आहे. की जे अग्नी म्हणजे जे विकार सतत प्रज्वलित आहेत त्यांना कसं त्यांचा निग्रह करून त्यांना काढता येईल हे खूप महत्त्वाचं बुद्धांच्या निर्वाण संकल्पनेतली गोष्ट आहे, जे की अनेक लोक दूर करतात. गयत राहत असताना बुद्धांनी भगवानाने भिक्खूंना जे प्रवचन दिले त्याचा मुख्य विषय राग आणि द्वेष हे प्रज्वलित अग्नीसारखे होत आहेत असे ते म्हणाले. म्हणजे राग आणि अग्नी जे आहेत ते प्रज्वलित अशा प्रकारचे घटक आहेत जे अग्नीप्रमाणे राग आणि द्वेष. आणि या राग आणि द्वेषातून सतत हा जो संसार आहे हा संसार म्हणजे एक पेटता अग्नीच आहे असं ते म्हणतात. आणि या संसारातील कोणत्या कोणत्या वस्तू जळत आहेत तर भिक्खूंनो चक्षुंद्रिये पेटलेले आहेत, रूप पेटलेले, चक्षु संस्कार पेटलेले, डोळ्यांना होणारी जाणीव ती पेटलेली आहे. चक्षु संस्कारापासून उद्भवणाऱ्या सुखकारक, दुःखकारक, अदुःखकारक गोष्टी याही जळत आहे. बुद्ध
या ठिकाणी हे स्पष्ट करत असताना की हा संपूर्ण संसार जो आहे, जे इंद्रिय जगत आहे, हे सर्व इंद्रिय जगत एक प्रकारचा पेटता अग्नी आहे. म्हणजे एक प्रकारची तृष्णा आहे. तृष्णा ज्याप्रमाणे अग्नी सतत पेटतच जातो, त्या पद्धतीने तृष्णा ही वाढतच जात असते. मग बुद्ध हे स्पष्ट करतात आणि हे स्पष्ट करत असताना बुद्ध सांगतात की चक्षुंद्रिय पेटलेले आहेत. चक्षु म्हणजे डोळा पेटलेला आहे. डोळा हा एक इंद्रिय आहे. तो पेटलेल्याचा अर्थ त्याच्यामध्ये विकार समावलेला, त्याच्यामध्ये लोभ आणि द्वेष हे सर्व समाविष्ट आहे. रूप पेटलेले, ज्या चक्षुंना दिसलेले जे रूप आहे, म्हणजे या चक्षुचा जो विषय आहे तो पेटलेला आहे. चक्षु संस्कार, यातून जे संस्कार निर्माण होतात ते देखील पेटलेले आहेत. कुशल संस्कार, अकुशल संस्कार, अभ्यागत संस्कार, अशा प्रकारचे संस्कार निर्माण होतात. डोळ्यांना होणारी जाणीव ती देखील पेटलेली आहे. जाणीव याचा अर्थ विज्ञान, जाणीव याचा अर्थ एक चित्त अवस्था, ती देखील पेटलेली आहे. चक्षु संस्कारापासून उद्भवणाऱ्या सुखकारक, दुःखकारक, अदुःखकारक अशा ज्या गोष्टी आहेत त्याही जळत आहे. म्हणजे हे चक्षुचे संस्कार आहेत की सुखद, दुःखद, असुखद, अदुःखद असे जे काही ज्या वेदना आहेत, या संस्कारामुळे ज्या वेदना होतात, त्या संस्काराचा परिणाम म्हणजे जो असतो तो परिणाम म्हणजेच एकंदरीत डोळ्याला दिसलेले रूप, ते रूप पाहिल्यानंतर आपल्या मनामध्ये निर्माण होणारा लोभ, तो लोभ निर्माण झाल्यानंतर आपल्या शरीरावरती उत्पन्न होणाऱ्या सुखकारक, दुःखकारक, सुखद, अदुःखकारक अशा प्रकारच्या संवेदना, वेदना या सर्व पेटलेल्या आहेत. आणि त्या कशामुळे पेटलेल्या आहेत? तर तुमच्या शरीरामध्ये जे विकार आहेत, राग आहे, द्वेष आहे, मोह आहे, याच्यामुळे पेटलेले आहेत. म्हणजे प्रत्येक इंद्रियाविषयी बुद्ध या ठिकाणी स्पष्ट करतात. त्या रागाग्नीने पेटलेल्या आहेत, द्वेषाग्नीने पेटलेल्या आहेत, मोहाग्नीने पेटलेल्या आहेत. जन्म, जरा, मृत्यू, दुःख, दोर्मनस्य. दुःख म्हणजे शारीरिक दुःख, दोर्मनस्य म्हणजे मानसिक दुःख. त्याचप्रमाणे उपायास आणि निराशा यामुळे जळत आहे. उपायास याचा अर्थ त्रास, उपायास याचा अर्थ एक प्रकारची मानसिक अवस्था जी त्रासदायक, त्रस्तदायक आहे. आणि निराशा याचा अर्थ त्यामुळे सतत जळत आहे. भिक्षूंनो, श्रोत इंद्रिय जळत आहे, शब्द जळत आहे. श्रोत्र याचा अर्थ कान, कान जळत आहे. जळत याचा अर्थ त्या विकारांनी ते जळत आहे. शब्द जळत आहे. घाणेंद्रिय जळत आहे. घाणेंद्रिय म्हणजे नाक. गंध जळत आहे. गंध याचा अर्थ त्या नाकाला ज्या काही गंधाचे जे काही सेन्सेशन, गंध जे काही कळण्याची जी प्रक्रिया जी होते, ती सुगंध, दुर्गंध हे जे काही समजतं ते देखील जळत आहे. जिव्हा जळत आहे. जिव्हा याचा अर्थ जीभ, जिव्हेचा विषय रस, याचा अर्थ टेस्ट, तेही जळत आहे. शरीर जळत आहे. शरीर याचा अर्थ काया, त्वचा, ती जळत आहे. त्या शरीरापासून उत्पन्न झालेले स्पर्श जळत आहे. चित्तातील सर्व संकल्प विकल्प जळत आहे. चित्तामध्ये जे काही चांगल्या वाईट गोष्टी ज्या घडत आहे, त्यातले जे संकल्प आहे, विकल्प आहे, ते जळत आहे. चित्त संस्कारापासून ज्या सुखवेदना, दुःखवेदना, अदुःखद वेदना उत्पन्न, त्या सर्व वेदना जळत आहे. म्हणजे या चित्तसंस्कारातून ज्या सुखद, दुःखद, असुखद, अदुःखद वेदना म्हणजेच संवेदना जे निर्माण होत आहेत, ते सर्व जळत आहे. आणि या कशामुळे जळत आहे? त्या रागाग्नी, द्वेषाग्नी, मोहाग्नीने. जन्म, जरा, मृत्यू, दुःख, दोर्मनस्य, याचप्रमाणे उपायास यामुळे ते जळत आहे. हे जाणल्यावरती भिक्षूंनो, प्रज्ञावान श्रेष्ठांच्या मनात उपेक्षा म्हणजे विरक्ती, म्हणजे एक प्रकारची अनासक्ती उत्पन्न होते. या उपेक्षेमुळे त्याच्या ठिकाणी रागाग्नी आदी विकार मावळतात आणि विकाराच्या अभावामुळे तो मुक्त होतो. आणि मुक्त झाल्यावर त्याला आपल्या मुक्तीची जाणीव होते. म्हणजे तो कशामुळे मुक्त होतो? की त्याच्यामध्ये जेव्हा अनासक्ती, विरक्ती निर्माण होते आणि विरक्ती निर्माण झाल्या, रागाग्नी, द्वेषाग्नी आणि मोहाग्नी हे सर्व विकार त्याच्यामध्ये मावळतात आणि विकारांच्या अभावामुळे तो मुक्त होतो. आणि मुक्त झाल्यावर त्याला आपल्याला मुक्तीची जाणीव होते. जिथे तो मुक्ती अनुभवतो, जिथे मुक्तीची त्याला जाणीव होते, तिथे एक जाणीवच त्याच्यामध्ये विकसित झालेली असते, एक अवेअरनेस त्याच्यामध्ये विकसित झालेलं असतं. म्हणजे
निर्वाण प्राप्त करणे हा बुद्ध धम्माचा एक प्रमुख हेतू आहे. तर निर्वाण प्राप्त करत असताना बुद्धांनी हा भिक्षूशी केलेला जो संवाद आहे तो अत्यंत महत्त्वपूर्ण अशा प्रकारचा संवाद आहे. या संवादामध्ये राग, द्वेष आणि मोह, इंद्रिय म्हणजे पंचेंद्रिय आणि 6वं इंद्रिय मन, डोळे, कान, नाक, त्वचा, जीभ, शरीर आणि मन, हे जे काही पंचेंद्रिय आणि 6वं इंद्रिय मन आणि याचे जे विषय आहेत, डोळ्याचा विषय रूप आहे, कानाचा विषय शब्द आहे, नाकाचा विषय गंध आहे, जिभेचा विषय रस आहे, शरीर म्हणजेच कायेचा विषय स्पर्श आहे, मनाचा विषय धर्म आहे, धम्म आहे. तर हे बुद्धांनी जे स्पष्ट केलेलं आहे की यातून उत्पन्न होणारे जे संस्कार आहेत, या संस्काराच्या आधारे निर्माण होणाऱ्या ज्या संवेदना आहेत किंवा त्याला पालीमध्ये वेदना असं म्हटलं जातं, ज्या की सुखद, दुःखद, असुखद आणि अदुःखद अशा स्वरूपाच्या आहेत. तर या सर्वच गोष्टी जळत आहे, अग्नीप्रमाणे जळत आहे. ज्याप्रमाणे अग्नी सातत्याने पेटल्यानंतर ज्याप्रमाणे त्याला वारा मिळतो, इंधन मिळतं, त्याप्रमाणे तो जळतच जातो, तो थांबत नाही. अगदी त्याचप्रमाणे जितकं इंधन आपल्या मानसिक अवस्थेला आपण देतो तितकं ते अधिक जळत जातं. अगदी स्पष्ट स्वरूपात जर सांगायचं म्हटलं तर की जितकं तुम्ही आपल्या विकारांचे संस्कार जास्त कराल तितकं अधिक विकार आपल्यामध्ये निर्माण होत जातात. म्हणून बुद्धांनी जे उदाहरण सांगितलेलं ते अत्यंत महत्त्वाचं आहे की रागाग्नी, द्वेषाग्नी आणि मोहाग्नी आपण सर्व जळत असताना, तशा प्रकारचे संस्कार आपल्यावरती होत असताना जन्माची क्रिया ही दुःखकारक, म्हातारपण दुःखकारक, मृत्यू दुःखकारक, मानसिक आणि शारीरिक दुःख म्हणजेच शारीरिक दुःख आणि मानसिक दोर्मनस्य, याप्रमाणेच त्रस्तता, याप्रमाणेच आपल्यामध्ये निर्माण झालेली निराशा, ह्या सर्वच गोष्टी या रागाग्नी, द्वेष अग्नी आणि मोहाग्नीने जळत आहे. परंतु जर आपल्यामध्ये उपेक्षा विकसित झाली, उपेक्षा विकसित होते जेव्हा विचार, वितर्क, विचार म्हणजे मनात येणारे विचार हे जितके कमी कमी होतात, जितके विचाराची प्रक्रिया ही तुम्ही स्वतः जोपर्यंत विचार करत नाही तोपर्यंत निर्माण होत नाही, अशा अवस्थेमध्ये विचार, वितर्क, तर्क वितर्काची क्रिया, शंका कुशंका घेण्याची क्रिया, विचार, वितर्क, सुख, प्रीती आणि उपेक्षा, या 5 गोष्टी जोपर्यंत आपल्यामध्ये निर्माण होत नाही आणि या 5 गोष्टींच्या पलीकडे जात असताना उपेक्षा अवस्था जोपर्यंत आपल्याला प्राप्त होत नाही, उपेक्षाचा अर्थ अलिप्तता, उपेक्षाचा अर्थ अनासक्ती, उपेक्षाचा अर्थ कोणत्याही प्रकारच्या चित्त अवस्थेमध्ये आपण त्या ठिकाणी अनटच अशा स्वरूपाची क्रिया अनुभवतो, त्याला उपेक्षा असं म्हणतात. म्हणून बुद्ध धम्म अभ्यासताना बुद्ध धम्माचं जो उद्दिष्ट आहे तो निर्वाण प्राप्त करणे, परंतु ते निर्वाण प्राप्त करत असताना हे विकार जी निर्माण होण्याची क्रिया जी आहे, ती विकार निर्माण होण्याची क्रिया या ठिकाणी कशामुळे होते हे बाबासाहेबांनी भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये स्पष्ट केलेले. परंतु बरेचसे लोक आजही आपल्या आपल्या अंडरस्टँडिंगवरती, आपल्या आपल्या समजुतीनुसार हा ग्रंथाचा अभ्यास करत असल्यामध्ये याची जी काही मुख्यतः जी बाबासाहेबांनी मांडणी केलेली आहे ती मांडणीच लोकांना समजत नाही आणि त्याच्यातूनच गैरसमज विकसित होतात आणि म्हणून एका मिसअंडरस्टँडिंगला आपण सतत कॅरी करत राहतो. एका असमज गोष्टीला आपण सतत एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पोचवत असतो. मुळातच बुद्ध धम्माचं उद्दिष्ट निब्बाण प्राप्त करणे आहे आणि तो धम्म आहे असं बाबासाहेब म्हणतात. आणि त्याच्यामध्ये या गोष्टी रागाग्नी, द्वेषाग्नी, मोहाग्नी, जन्म, जरा, मृत्यू, दुःख, दोमनस्य, उपायास, निराशा, यातून ज्यावेळेस व्यक्ती मुक्त होतो, यातून ज्यावेळेस व्यक्तीमध्ये प्रज्ञा विकसित होते, तेव्हा
त्याच्यामध्ये या सर्व विकारांचा अभाव निर्माण होतो आणि जाणीव त्याच्यामध्ये विकसित होते. जाणीव याचा अर्थ अवेअरनेस विकसित होतं. अवेअरनेस जिथे विकसित होतं तिथे त्याला मुक्तीची अनुभूती प्राप्त होते. आणि म्हणून या गोष्टीला आपण जाणणे खूप आवश्यक आहे. म्हणून निर्वाण काय, तर निर्वाणाचे देखील प्रकार आहेत. एक आहे सोपादिश निर्वाण आणि दुसरं आहे निरुपादिश निर्वाण. तर सोपादिश निर्वाण काय असतं, निरुपादिश निर्वाण काय असतं, याची स्पष्टता बाबासाहेबांनी या ग्रंथामध्ये केलेली आहे. म्हणजे या टॉपिकमध्ये मुळातच केलेली आहे. त्याचाही आपण अभ्यास प्रकर्षाने या ठिकाणी करणार आहोत. धन्यवाद.